नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे लोक काय म्हणतील. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. मुलीच्या घरी जेवायला जाण्याआधी तिच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घ्यावं म्हणून मी डीमार्टमध्ये थांबलो होतो. तेवढ्यात तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने माझा हात पकडला आणि जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव रमेशराव, वय 60 वर्ष. मी नाशिकमध्ये एका बँकेतून निवृत्त झालेला एक साधा कर्मचारी. माझी एकुलती एक लेक प्राजक्ता. 2 वर्षांपूर्वी तिचं लग्न सुशांत नावाच्या एका IT इंजिनियर मुलाशी लावून दिलं होतं. सुशांत पुण्यातल्या एका चांगल्या कंपनीत होता. दिसायला आणि बोलायला अत्यंत गोड. त्यामुळे मी माझ्या आयुष्याची सारी पुंजी लावून लेकीचं लग्न थाटामाटात लावून दिलं. प्राजक्ताही पुण्यातच एका खाजगी बँकेत नोकरी करत होती. सगळं कसं सुरळीत चालू होतं, किंवा निदान मला तसं वाटत होतं. काल प्राजक्ताचा वाढदिवस होता. मी तिला सरप्राईज देण्यासाठी नाशिकहून पुण्यात वाकड परिसरात आलो होतो. संध्याकाळी तिच्या घरी जेवायला जाण्याआधी तिला आवडणारं एक छोटंसं गिफ्ट आणि काही गोडधोड घ्यावं म्हणून मी तिच्या सोसायटीच्या जवळ असलेल्या डीमार्टमध्ये गेलो. मी बिलिंग काउंटरवर उभा होतो. तेवढ्यात एका मध्यमवयीन महिलेने हळूच माझा हात पकडला. ती प्राजक्ताच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारी सुमतीताई होती. मी तिला ओळखलं. मी हसून म्हणालो, "अरे सुमतीताई, कशा आहात? मी प्राजक्ताकडेच चाललोय सरप्राईज द्यायला." पण सुमतीताईंच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. त्यांनी अत्यंत घाबरलेल्या आणि गंभीर आवाजात मला बाजूला नेलं आणि म्हणाल्या, "काका, तुम्ही इथे लेकीसाठी मिठाई आणि गिफ्ट घेताय, पण तिकडे तुमची पोरगी 2-3 दिवस उपाशी राहून नवऱ्याचे टोमणे खातेय. तुमचा जावई तुमच्यापासून एक भयंकर सत्य लपवतोय." माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थरथरत्या आवाजात विचारलं, "काय काय म्हणताय तुम्ही? सुशांत तर खूप चांगला मुलगा आहे." सुमतीताईंचे डोळे पाणावले. त्या म्हणाल्या, "काका, तो सुशांत 1 नंबरचा व्यसनी आणि खोटारडा माणूस आहे. त्याला ऑनलाईन सट्टा आणि ऑप्शन ट्रेडिंगचं भयंकर व्यसन लागलंय. 8 महिन्यांपूर्वीच त्याची नोकरी गेलीय. हे त्याने तुम्हाला आणि प्राजक्तालाही सांगितलं नव्हतं. त्याने स्वतःचे सगळे पैसे तर बुडवलेच, पण तुमच्या मुलीच्या बँक खात्यावर तिची खोटी सही करून 12 लाखांचं वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन काढलंय." मला चक्कर आल्यासारखं झालं. मी डीमार्टच्या एका बाकड्यावर पटकन खाली बसलो. सुमतीताई पुढे म्हणाल्या, "काका, तो रोज सकाळी ऑफिसला जायचं नाटक करून बाहेर जातो आणि प्राजक्ताचा पूर्ण पगार बँकेतून परस्पर स्वतःच्या अकाउंटला ट्रान्स्फर करून घेतो. त्या बिचाऱ्या पोरीला तो दिवसाला फक्त 50 रुपये देतो. काल तिला ताप आला होता, पण तो निर्दयी तिला शिव्या देत होता की दवाखान्यात जायला पैसे नाहीयेत, घरात पडून राहा. ती बिचारी तुमच्या इज्जतीला काळिमा लागू नये म्हणून सगळा छळ मुकाट्याने सहन करतीये. तुम्ही तिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा." माझ्या हातातली मिठाईची पिशवी गळून पडली. माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. ज्या लेकीला मी फुलासारखं जपलं ती एका राक्षसासोबत नरकयातना भोगत होती आणि लोक काय म्हणतील ह्या भीतीने गप्प होती. मी तसाच धावत प्राजक्ताच्या फ्लॅटवर गेलो. मी बेल न वाजवता जोरात दरवाजा ढकलला. दरवाजा फक्त लोटलेला होता. आतलं दृश्य बघून माझा श्वासच कोंडला. माझी लाडकी लेक, जिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं,
आज ती एका जुन्या मळकट ड्रेसमध्ये जमिनीवर बसून फक्त पाणी आणि उरलेला शिळा भात खात होती आणि तो सुशांत सोफ्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत होता. तिला शिव्या देत होता. तुझ्या बापाने काय दिलंय भिकारड्यासारखं? उद्या तुझ्या नावानं अजून एक लोन काढायचंय. चुपचाप सही कर. सुशांत! माझा आवाज संपूर्ण सोसायटीत घुमला. प्राजक्ताने मला बघितलं आणि तिच्या हातातला घास खाली पडला. ती बाबा अशी किंकाळी मारून धावत माझ्याकडं आली आणि मला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागली. तिच्या रडण्यातून 8 महिन्यांचा साचलेला तो भयंकर त्रास बाहेर पडत होता. सुशांत घाबरून उभा राहिला. तो काहीतरी खोटं बोलून सारवासारव करणार तेवढ्यात मी पुढे गेलो आणि त्याच्या थोबाडीत एक सणसणीत जाळ काढला. नीच माणसा! मी माझी पोरगी तुला राणीसारखी ठेवायला दिली होती. तुझे सट्टे खेळायला आणि तुझी कर्ज फेडायला नाही. मी प्राजक्ताला एकही प्रश्न विचारला नाही. मी थेट तिची बॅग भरली. सुशांत मला धमक्या देऊ लागला की मी केस करीन, बदनामी करीन. मी शांतपणे प्राजक्ताचा हात धरला आणि त्याला ठणकावून सांगितलं, तुझ्यासारख्या भिकाऱ्याला मी भीक घालत नाही. माझी लेक म्हणजे माझा अभिमान आहे. ती कोणतीही अडगळ नाही की जी मी तुझ्यासारख्या कसायाच्या दावणीला बांधून देईन. आजपासून माझं घर माझ्या लेकीसाठी कायमचं उघडं आहे. मी प्राजक्ताला त्याच क्षणी माझ्यासोबत नाशिकला घेऊन आलो. समाजाचा आणि नातेवाईकांचा थोडा त्रास झाला, पण मी मागे हटलो नाही. मी सुशांतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि प्राजक्ताला घटस्फोट मिळवून दिला. आज माझी लेक पुन्हा एकदा नाशिकमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरी करतेय आणि सर्वात महत्त्वाचं, ती सुरक्षित आणि खुश आहे. लोक काय म्हणतील या भीतीने आपल्या लेकींना सासरी नरकयातना सहन करायला लावणाऱ्या प्रत्येक आईबापाचे डोळे उघडणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. अज्ञात लेखकाचा डिस्क्लेमर आहे की ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. तिचा कोणत्याही व्यक्तीशी, घटनेशी, ठिकाणाशी किंवा टीव्ही चित्रपटाशी कोणताही संबंध नाही. कोणत्याही विशिष्ट कथेशी कोणतेही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. मित्रमैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.